नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमच्याकडं आज चालू आहे भरपूर जोराचा पाऊस आहे बघा. रस्त्याने पूर्ण पाणी झालेलं आहे. जोराचा पाऊस चालू आहे. खूप मज्जा सर्वजण आराम करण्यासाठी गेलेले आहे आणि मी बसले आहे काम करत. हे बघा किती नुसतं पाणी सगळीकडे पाणी झालेलं आहे. इकडं स्टेशनला पण नुसता पाऊस पडत आहे. रिक्षा वगैरे सर्व थांबलेल्या आहेत आणि शाळा पण काही शाळांना लवकरच सुट्टी दिलेली आहे. तर चला आज आपण पण घरी जाऊन काहीतरी स्पेशल बनवूया मुलांसाठी. हे बघा मुलं पण शाळेतून चालली आहेत हळूहळू घरी. तर चला आपण पण काहीतरी बनवूया घरी जाऊन. तर केक बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आणि 4 विलायची घेतलेली आहे हिरवी, 1 वाटी साखर, अर्धी वाटी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 5 वाला मारे बिस्किट. हे आपल्या घरामध्ये सर्व साहित्य असतं. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि इलायची बारीक करून घेणार आहे आणि बिस्किटसुद्धा बारीक करायचं आहे आपल्याला मिक्सरला. तर बघा साखर आपली बारीक करून झालेली आहे. त्यामध्ये 4 विलायची पण टाकलेल्या आहेत आणि आता आपण एक बाऊल घेऊया. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ थोडंसं काढून ठेवूया आणि 1 मारी बिस्किट 5 वाला पॅकेट होतं त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि बेकिंग पावडर 1 चमचा आणि पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही बारीक केलेली साखर आणि इलायची पण त्यामध्ये घालून घेऊया. आणि हे सर्व जिन्नस आता एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये सहज मिळतात आणि केक पण खूप छान लागतो. कमी साहित्यात होणारा झटपट होणारा केक आहे. तर आता आपण त्यामध्ये लागल असं दूध घालून घेणार आहोत. तर हे दूध कोमट असं दूध आहे. पूर्णपणे मिक्स करून घेऊया. थोडं दूध घालायचं आहे. जसे लागेल तसं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर अशा प्रकारे मी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे 2-3 थेंब, पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर त्यामध्ये अजून थोडंसं दूध घालून मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण बॅटर साईडला ठेवूया 5-10 मिनटासाठी. आता हे केक ट्रे आहे. आपल्याकडं नसेल तर आपण पातेल्यामध्ये पण करू शकता. हे माझ्याकडं होतं त्यासाठी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं साईडला पीठ काढून ठेवलेलं होतं ते घालून घेऊया आणि व्यवस्थित सगळ्या साईडला लावून घेऊया. हे बघा अशा प्रकारे सर्व साईडला लावून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये सर्व बॅटर घालून घेऊया. अशा प्रकारे सर्व बॅटर आपण घातलेला आहे आणि आता आपण त्यावरती काजू घालूया गार्निशिंगसाठी. काजू पण आपल्या घरामध्ये सहज मिळतात. तर अशा प्रकारे काजूनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता इकडं मी ठेवलेलं आहे गॅसवरती पातेलं आणि त्यावरती ठेवलेली आहे जाळी आणि 10 मिनटं अगोदरच तापत ठेवलेला होता आणि त्यामध्ये ठेवलेला आहे केकचं बॅटर आणि वरतून ठेवलेलं आहे झाकण. तर आता आपल्याला अर्धा तास लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. गॅस बंद करूया आणि झाकण थंड झालेले आहे. आता आपण झाकण काढूया
हे बघा आपला केक बघा कशा प्रकारे तयार आहे. एकदम मस्तपैकी. भांडं थंड अजून गरमच आहे. तर बघा आता आपण साईडनी कडा काढून घेऊया. हे बघा आणि तो सहज सुटतो कारण की पूर्णपणे शिजलेला आहे. आता ताट उलटी ठेवून आपण पलटी करूया. हे बघा आपला केक पूर्णपणे तयार आहे आणि हा फक्त गव्हाच्या पिठाचा आणि मारे बिस्किटपासून बनवलेला केक आहे. हे बघा कशा प्रकारे केक आपला बनवून तयार आहे. व्हिडिओला लाईक करा.